पिंपरी चिंचवड शहर की 30 लाख आबादी की प्यास बुझाने वाली पवना बांध से बंद पाइपलाइन द्वारा शुद्ध जल पेश शहर तक लाना संभव नहीं, क्योंकि ये मामला भावनात्मक है। इस मुद्दे में मैं हाथ नहीं डालूंगा, ऐसा आज पत्रकार परिषद में श्रीरंग बारने ने स्पष्ट शब्दों में कहा। पवना बांध से शहर को पीने के लिए पानी खुले कच्चे नालों के द्वारा आता है। ये पानी रास्ते में कई प्रकार से दूषित हो जाता है और ये पीने लायक नहीं रहता। पानी में कैंसर युक्त मिश्रण है, जिसके कारण शहर वासियों का स्वास्थ्य खतरे में है, ऐसा श्रीरंग बारने अपने पूर्व प्रेस वार्ता में कई बार कह चुके हैं। फिर पिंपरी चिंचवड के नागरिक ऐसे कैंसर युक्त दूषित पानी पीने को मजबूर हैं। इसके साथ ही उन्होंने मावल लोकसभा क्षेत्र में वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट को लेकर भी अजीब बयान दिया है कि वेदांता फॉक्सकॉन परियोजना न केवल मेरे निर्वाचन क्षेत्र से बल्कि हमारे देश से बाहर चली गई है। श्रीरंग बारने से जब ये पूछा गया कि मावल में उनके विरुद्ध जो उम्मीदवार चुनावी मैदान में है उससे कितना फाइट है, इसका जवाब देते हुए उन्होंने कहा कि मेरे विरुद्ध कौन उम्मीदवार है मुझे नहीं मालूम, मेरा हैट्रिक होना तय है। सभी घटक दल के नेता कार्यकर्ता मेरे प्रचार कर रहे हैं। पार्थ पवार को प्रचार करने के लिए आमंत्रित करूंगा। मी तुम्हाला सांगतो, पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना नदीच्या पवना धरणातून 3 गेटवे आपण आता बांधलेले आहेत। आज जर पाणी मिळते पिंपरी चिंचवड शहराला रावीर बंधाऱ्यावरती, आता पुढे भविष्यामध्ये तो प्लॅन आहे की शिवण्यावरून ते पाणी उचलायचं। शिवण्याचा बंधारा आता पूर्ण होतोय। काही गोष्टी भावनिक आहेत आणि त्या भावनेला मी प्रामुख्याने हात घालणार नाही आणि कोणी राजकीय नेता ते भावनेचा प्रश्न आहे, परंतु पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाणी मिळावं, स्वच्छ मिळावं, पूर्ण वेळ मिळावं आणि मुळशी धरणातला अतिरिक्त 10 टीएमसी साठा हा पाण्याचा आहे। पुणे महापालिकेने मागणी केलेली आहे। मी मध्यंतरी महापालिका आयुक्तांना मागणी करायला लावली, मी पत्र दिलं, महापालिका आयुक्तांनी मागणी केली। राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर मी बैठक घेतली, ते खातं मान्य देवेंद्रजीकडे आहे। देवेंद्रजींना देखील मी या संदर्भामध्ये बोललो आणि पिंपरी चिंचवड शहराला 5 टीएमसी पाणी आणि पुणे शहराला 5 टीएमसी पाणी द्यावं 10 टीएमसी मध्ये मी मागणी केली। ते जर 5 टीएमसी पाणी मिळालं तर जो दक्षिणेचा भाग आहे पिंपरी चिंचवड शहराचा, नवीन गावं काही समाविष्टीनंतर होणार आहेत, त्या दृष्टिकोनातून त्या गावाला पाणी पुरवठा 100% होईल। आता आपल्याला आंध्रामधून पाणी मिळालेले, त्यामुळे भोसरीच्या भागाचा पाण्याचा प्रश्न 100 MLD आहे, भविष्यामध्ये 265 MLD ते कार्यरत होईल। या पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या दृष्टिकोनातून राज्य सरकारने, आताच्या माहितीच्या राज्य सरकारने जेवढं काम केले त्या अगोदरच्या सरकारने केले नाही हे तुम्हाला मी सांगतो। तो बरं का मतदारसंघातून नाही, तो देशाच्या बाहेर गेलाय किंवा मतदारसंघात तो देशाचा कंपनीने ठरवलंय, ते धोरण ते राज्यांनी ठरवलं नाही, केंद्राने नाही, कंपनीने ठरवलेलं आहे। हे बघा 3.25 लाख करोड रुपयाचा करार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये प्रकल्प आणण्यासाठी केलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलेले या राज्यामध्ये अधिकचे उद्योग यावे या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करतात आणि भविष्यामध्ये नक्कीच देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा सरकार येणार आहे, देशवासियांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकार एक चांगलं काम करते आणि राज्यातल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम करते। मागच्या वेळेस मला जवळपास 7.5 लाखाच्या जवळपास लीड गेलं होतं। साई आमदार या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणून आम्ही एकत्रपणे गेल्या निवडणुकीमध्ये होतो। अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीला आमच्या बरोबर आहे आणि मला खात्री आहे की मागच्या वेळेपेक्षा मताधिक्य अधिकचं असेल। मी सुरुवातीलाच सांगितलं, महायुती घटक पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे नेते ते आहे आणि आम्ही या सगळ्यामध्ये टीम करणार आहे। माझ्या बाजूला अजितजी गव्हाणी त्या पक्षाचे नेते आहेत आणि नक्की आम्ही दोघे त्यांना विचारणा करून त्यांना या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून हे करत, परंतु आपल्याला ज्ञात आहे त्यांच्या मातोश्री निवडणूक लढवतात आणि त्याची जबाबदारी ते त्या ठिकाणी सांभाळतात। मला नाही माहिती कोण आहे समोर, मी ओळखतो, मला माहिती नाही। फॉर्म भरल्यानंतर बघा, फॉर्म भरला, माझा बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, फॉर्म भरल्यानंतर कोण समोर उमेदवार आहे तो समजेल, म्हणून मला आता माहिती नाही कोण समोर आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।